हॅलो विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण स्पेरिकल ॲब्रिएशन कशाला म्हणायचं ते पाहिलेलं होतं, बरोबर. आता याच्या पुढचा जो पॉईंट आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे तो म्हणजे रिफ्रॅक्शन. तुम्हालाही माहित आहे रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन कशाला म्हणायचे हे तुम्ही पाहिलेलं आहे, तरी सुद्धा आपण परत एकदा हे रिपीट करतोय. काय म्हटलंय बघा, रिफ्रॅक्शनची डेफिनेशन आपल्याला काय सांगता येते, व्हेन अ रे ऑफ लाईट comes to an interface between two media and enters into the another medium of different refractive index, it changes itself suitable to that medium, and this is what called as refraction of light. याचा अर्थ काय, तर समजा रे ऑफ लाईट, समजा याच्यावरती हे मीडियम 1 आहे समजा, आणि हे मीडियम 2 आहे, दोन्ही ट्रान्सपरंट मीडियम आहे, म्हणजे दोन्ही मधून लाईट ट्रॅव्हल होऊ शकते समजा. तर ज्यावेळेस रे ऑफ लाईट हा दोन्ही मीडियमच्या इंटरफेसला येतो, म्हणजे एक्स वाय हा जो आहे तो इंटरफेस आहे, म्हणजे दोन मीडियमच्या मधली ही बाउंड्री आहे समजा. ज्यावेळेस हा या इंटरफेसला येतो आणि ज्यावेळेस हा इन्सिडेंट रे हा दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये एंटर करतो ना, त्यावेळेस त्या रे मध्ये सुटेबल चेंजेस होतात, बरोबर. सुटेबल चेंजेस कोणकोणते होतात ते आपण पुढे बघूया. सुटेबल चेंजेस होतात आणि तो रे दुसऱ्या मीडियम मध्ये काय होतो, ट्रॅव्हल होतो. ही जी फेनॉमेनॉन घडते त्या फेनॉमेनॉनला काय म्हटलं जातं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हटलं जातं. आता तुम्हाला माहित आहे हा इन्सिडेंट रे हा नॉर्मल आहे, बरोबर. हे जे आपण एम समजा ओ आणि या ठिकाणी आपण एन नाव दिलं तर एम ओ एन हा नॉर्मल होतो. त्याच्यानंतर हे ए ओ हा इन्सिडेंट रे आणि ओ सपोज आपण इथं नाव दिलं बी, तर हा जो आहे तो रिफ्रॅक्टेड रे होतो. इन्सिडेंट रे आणि नॉर्मल यांच्यामधला जो अँगल आहे त्याला आपण अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतो, आणि रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल यांच्यामधला जो अँगल आहे ह्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असं म्हटलं जातं, जो आपण आर ने या ठिकाणी काय करतो, डिनोट करतो. आता जर लाईट ऑप्टिकली रेअरर मीडियम मधून ऑप्टिकली डेन्सर मीडियम मध्ये जात असेल तर लाईट तिचा ओरिजिनल पाथ जो आहे तो सोडते. हा त्या लाईटचा ओरिजिनल पाथ आहे, बरोबर, तो सोडते, आणि रिफ्रॅक्टेड रे हा नॉर्मलच्या दिशेला झुकतो. याच्या उलट घडत असेल, समजा लाईट डेन्सर मीडियम मधून रेअरर मध्ये येत असेल तर रिफ्रॅक्टेड रे हा नॉर्मल पासून दूर जातो, म्हणजे इकडे जातो. समजा मीडियम 1 हे डेन्सर असेल आणि मीडियम 2 जर रेअरर असेल तर रिफ्रॅक्टेड रे हा या पद्धतीनं नॉर्मल पासून आपल्याला दूर गेलेला त्या ठिकाणी पाहायला मिळतो, बरोबर. आता जर पहिलं माध्यम हे रेअरर असेल आणि दुसरं डेन्सर असेल तर आय ची किंमत ही जास्त असते आणि आर ची कशी असते, कमी असते. आणि समजा पहिलं माध्यम हे डेन्सर असेल आणि दुसरं रेअरर असेल आणि इकडे जात असेल असा रे नॉर्मल पासून दूर रिफ्रॅक्टेड रे जात असेल तर आर ची किंमत ही जास्त असते, आय ची किंमत ही त्याच्यापेक्षा कशी असलेली आपल्याला पाहायला मिळते, कमी असलेली पाहायला मिळते. ही जी फेनॉमेनॉन आहे ना, या फेनॉमेनॉनला काय म्हटलं जातं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हटलं जातं. इफ अ रे ऑफ लाईट कम्स टू एन इंटरफेस बिटवीन two media and enters into the another medium, then it changes itself suitable to that medium. त्या माध्यमासाठी आवश्यक असणारे चेंजेस त्या रे मध्ये होतात, आणि ही जी फेनॉमेनॉन आहे या फेनॉमेनॉनला काय म्हटलं जातं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हटलं जातं. मग डेन्सर मधून लाईट रेअरर मधून डेन्सर मध्ये जात असेल तर लाईटचं स्पीड जे आहे ते काय होतं, कमी झालेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. व्हेलॉसिटी ऑफ लाईट जी आहे ती डिक्रीज होते. व्हेलॉसिटी डिक्रीज होत असेल तर वेव्हलेंथ सुद्धा डिक्रीज होते. आता कुठल्या लाईटच्या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण बघितलाय, C = μ लॅम्बडा. व्हेलॉसिटी डिक्रीज होते, वेव्हलेंथ डिक्रीज होते. आता ज्यावेळेस लाईट एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाते त्यावेळेस लाईटच्या फ्रिक्वेन्सीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, ती कॉन्स्टंट राहते. लक्षात ठेवायचं, एका माध्यमातून लाईट दुसऱ्या माध्यमात ज्यावेळेस जाते त्यावेळेस व्हेलॉसिटी चेंज होते, वेव्हलेंथ चेंज होते, पण फ्रिक्वेन्सी मध्ये कोणताही बदल होत नाही. ओके, याच्याबद्दल आणखी आपण पुढे थोडंसं अभ्यासणार आहे. आता याच्यानंतरचा जो पॉइंट आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे तो म्हणजे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ऍब्सोल्यूट RI म्हणजे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता ज्यावेळेस रिफ्रॅक्शन घडतं ना त्यावेळेस ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला दुसऱ्या माध्यमाचा जो आहे तो सांगता येतो. समजा मीडियम 1 हे या ठिकाणी व्हॅक्यूम असेल आणि मीडियम 2 हे कुठलंही इतर मीडियम असेल समजा. ओके, मीडियम 1 व्हॅक्यूम असेल आणि दुसरं जे माध्यम आहे ते कुठलंही असेल, ट्रान्सपरंट मीडियम आहे कुठलंही समजा व्हॅक्यूम सोडून,
तर ज्यावेळेस लाईट एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाते, म्हणजे थोडक्यात माध्यम 1 जर व्हॅक्यूम असेल तर लाईट व्हॅक्यूम मधून ज्यावेळेस त्या पर्टिक्युलर मीडियम मध्ये जाते त्यावेळेस त्या पर्टिक्युलर मीडियमचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला काय म्हटलं जातं, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम इज डिफाइन्ड ॲज द रेशो ऑफ स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू द स्पीड ऑफ लाईट इन दॅट मीडियम. समजा या माध्यमातलं व्हॅक्यूम मधलं लाईटचं स्पीड हे आपण सी न डिनोट केलं समजा, आणि माध्यम 2 मधलं लाईटचं स्पीड जे आहे ते आपण फी न डिनोट केलं, तर आपल्याला या दुसऱ्या माध्यमाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्ही एन ही दाखवू शकता किंवा म्यू न पण दाखवला जातो. आपल्या पुस्तकात एन दाखवलं म्हणून आपण एन दाखवतोय. एन इज इक्वल टू आपल्याला लिहिता येतं सी डिवायडेड बाय फी. याच्यातला एन जो आहे त्या एन ला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड एज ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम. सेकंड मीडियमचा हा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे आणि तो किती असतो, तर इट इज इक्वल टू सी, दॅट इज स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू द स्पीड ऑफ लाईट इन दॅट पर्टिक्युलर मीडियम. त्या माध्यमातलं लाईटचं स्पीड यांचा जो रेशो आपल्याला मिळतो ना त्या रेशोला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हटलं जातं. आता हा व्हेलॉसिटीच्या स्वरूपात पण आपल्याला सांगता येतो की आपण व्हेलॉसिटीच्या स्पीडच्या स्वरूपात म्हणजे व्हेलॉसिटीच्या स्वरूपात सांगितलं. त्याच पद्धतीनं वेव्हलेंथच्या स्वरूपात आपल्याला हा काय करता येतो, लिहिता येतो. आता सी व्हॅक्यूम मध्ये जर तुम्ही असाल तर सी साठी मी लिहू शकतो न्यू इंटू लॅम्बडा. न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ आहे. कशामधली, समजा व्हॅक्यूम मधली ही वेव्हलेंथ असेल समजा, ओके, व्ही न मी या ठिकाणी डिनोट केली. आणि दुसरं जे माध्यम आहे त्याच्यामध्ये आपण न्यू इंटू काय लिहू शकतो, लॅम्बडा हे माध्यम दुसरं काय असेल ते न्यू ला न्यू कॅन्सल होईल, म्हणजे आपल्याला लिहिता येतं लॅम्बडा व्ही डिवायडेड बाय लॅम्बडा एन. बरोबर. आता पहिल्या माध्यमात असेल आपण लॅम्बडा 1 नी पण ही वेव्हलेंथ दाखवू शकतो डिवायडेड बाय ही लॅम्बडा 2. दुसऱ्या माध्यमातले असेल तर लॅम्बडा 2 न सुद्धा आपल्याला काय करता येते, दाखवते. त्याच्यामुळे आपण लॅम्बडा 1 डिवायडेड बाय लॅम्बडा 2 असंही लिहू शकतो. पुस्तकामध्ये हे आपल्याला दिलेलं नाही, आपल्याला फक्त एवढं दिलंय एन इज इक्वल टू सी डिवायडेड बाय फी. दॅट इज द याला म्हणायचं ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ गिवन मीडियम. कुठलंही जे माध्यम दिलं असेल त्याचा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा किती असतो, तर इथं इज इक्वल टू आपण डेफिनेशन सांगत असतो तर ह्याच्यासाठी इज डिफाइन्ड ॲज म्हणायचं, भागाकार आहे हा, म्हणून रेशो ऑफ स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू द स्पीड ऑफ लाईट इन दॅट गिवन मीडियम. आता हा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा सिमिलर क्वांटिटीचा रेशो आहे, त्याच्यामुळं ह्या स्पीडचं SI युनिट होतं मीटर पर सेकंड, बरोबर, आणि त्याला भागिले या स्पीडचं पण SI युनिट मीटर पर सेकंड, हे कॅन्सल होऊन जातं आणि त्याच्यामुळं ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला SI युनिट असं नाही, इट इज अ प्लेन नंबर. हा प्लेन नंबर असतो, लक्षात ठेवायचं. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हॅज नो युनिट अँड डायमेन्शन्स एज इट इज द रेशो ऑफ सिमिलर क्वांटिटीज. हा सिमिलर क्वांटिटीजचा रेशो आहे, व्हेलॉसिटीचा व्हेलॉसिटीशी घेतलेला रेशो आहे आणि त्याच्यामुळे याला युनिट आणि डायमेन्शन असत नाही. ओके. फॉर एनी मटेरियल मीडियम n इज ग्रेटर दॅन 1. कुठलाही समजा एखादं मटेरियल मीडियम दिला असेल आणि त्याच्यासाठी n इज ग्रेटर दॅन 1 जर असेल, म्हणजे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंमत ही जर 1 पेक्षा जास्त येत असेल, म्हणजे अंश मोठा असेल आणि छेद लहान असेल, दॅट इज लाईट ट्रॅव्हल्स फास्टेस्ट इन व्हॅक्यूम दॅन इन एनी मटेरियल मीडियम. मीडियम हॅव्हिंग ग्रेटर व्हॅल्यू ऑफ n इज कॉल्ड ऑप्टिकली डेन्सर. ज्या मीडियम साठी n ची किंमत ही कशी असते, जास्त असते, ते माध्यम हे ऑप्टिकली डेन्सर मीडियम म्हणून कन्सिडर केलं जातं. लक्षात ठेवा, डेन्सिटीचा इथे काय संबंध नाही. ऑप्टिकली डेन्सर आणि ऑप्टिकली रेअरर हे कशावर ठरवलं जातं, तर ज्या मटेरियल मीडियमचा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा जास्त आहे ते डेन्सर मीडियम घेतलं जातं आणि ज्या मटेरियल मीडियमचा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कमी आहे तर त्याला रेअरर मीडियम असं कन्सिडर केलं जातं. ओके. म्हणजे समजा तुम्ही वॉटर आणि ग्लास घेतलं तर लाईटचं स्पीड हे वॉटरमध्ये कसं असतंय, जास्त असते आणि ग्लासमध्ये कसं असते त्या तुलनेनं कमी असते. त्याच्यामुळे ग्लास ही डेन्सर मीडियम झालं आणि वॉटरला तुम्ही काय म्हणू शकता, रेअरर मीडियम म्हणू शकता. आता समजा एअर आणि वॉटर घेतलं तुम्ही तर एअर मधलं लाईटचं स्पीड हे जास्त असते. एअर साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची किंमत ही 1 असते, नियरली इक्वल टू. व्हॅक्यूम आणि एअर साठी नियरली इक्वल टू म्हणतो मी, आणि वॉटर साठी ते त्याच्यापेक्षा कशी असते, जास्त असते 1 पेक्षा. याचा अर्थ वॉटर हे इथं डेन्सर मीडियम होतं
आणि एअर हे कसलं मीडियम होतं, रेअरर मीडियम आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. अँड ऑप्टिकली डेन्सर मीडियम नीड नॉट बी फिजिकली डेन्सर. म्हणजे ऑप्टिकली डेन्सर मीडियम एखादा असेल तर ते फिजिकली डेन्सर असेलच असं काय असत नाही, लक्षात ठेवायचं. ऑप्टिकली डेन्सर वेगळं आणि फिजिकली डेन्सर. फिजिकली डेन्सर म्हणजे ρ इज इक्वल टू m/v ह्या डेन्सिटीच्या फॉर्म्युल्याने जे आपण काढतो त्याला आपण डेन्सर म्हणतो. ओके, ते फिजिकल डेन्सर मीडियम हे ऑप्टिकली डेन्सर मीडियम असेलच असं आपण म्हणू शकत नाही. ओके, दिस इज ऑल अबाउट द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता याच्यानंतरचा जो पॉइंट आहे आपल्याला तो म्हणजे रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये लक्षात ठेवायचं मीडियम 1 हे नेहमी काय असते, व्हॅक्यूम असते, लक्षात ठेवायचं. आणि मीडियम 2 कुठले असते त्याचा तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. आता ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाला म्हणायचं ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता इथं जे आहे ते मी व्हॅक्यूम घेत नाही, लक्षात ठेवा. हे मीडियम 1 कुठलंही एक मी घेतलं या ठिकाणी आणि हे जे आहे ते मीडियम 2 ने मी दाखवले. या माध्यमातली लाईटची व्हेलॉसिटी मी समजा v1 ने दाखवल्या, याच्यातली जी आहे ती v2 ने मी या ठिकाणी डिनोट करतो. हे दोन्ही ट्रान्सपरंट मीडियम्स आहेत, लक्षात ठेवायचं. हे पहिलं माध्यम जे आता व्हॅक्यूम नाहीये. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 ह्या मीडियम 2 चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1 इज डिफाइन्ड ॲज. हा लिहायचा कसा बघा, तर n आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दाखवतो n21 असा लिहायचा. म्हणजे इट इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. काय म्हणतो मी लक्षात घे, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा सिम्पली तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू, याच्याऐवजी काय म्हणायचं, इज डिफाइन्ड ॲज. हा पण रेशो आहे कुणाचं, स्पीड ऑफ लाईट इन मीडियम 1 टू द स्पीड ऑफ लाईट इन मीडियम 2. ओके, द रेशो ऑफ स्पीड ऑफ लाईट इन मीडियम 1 टू द स्पीड ऑफ लाईट इन मीडियम 2 इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1. ओके, त्याच्यासारखीच आपल्याला या पद्धतीने ही डेफिनेशन काय करता येते सांगता येते. दिस कॅन ऑल्सो बी रिटन बघा, हेच पुस्तकात डायरेक्ट असं लिहिलंय n2 डिवायडेड बाय n1. म्हणजे n2 म्हणजे काय आहे, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम आणि n1 ला काय म्हणायचं, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम म्हणायचं. ओके, यांचा जर रेशो तुम्ही घेतला तर त्याला सुद्धा तुम्ही रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम म्हणू शकता. हे असं कसं लिहिले बघा, इथं n2/n1 आहे, इथं v1/v2 आहे. तर इथं काय केलंय, तर ह्याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय केलंय, c ने या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे. म्हणजे हे मी केलं समजा v1 डिवायडेड बाय c बरोबर, आणि इंटू हे c डिवायडेड बाय मी काय लिहितो v2 बरोबर. c न गुणले c न भागले, c ला c कॅन्सल झालं तर v1/v2 राहते बरोबर. आता इथं काय मी जरा चेंज करतो, हे c/v2 जे आहे ते मी असं लिहितो c/v2. ओके, आणि याला भागिले लिहितो, हे c आहे तसं राहील आणि हे v1 भागिलेला भागिले लिहितो मी इथं. म्हणजे हे आपण परत असं लिहिलं तर हे असंच आपण लिहू शकतो, हेच आपल्याला असंही लिहिता येतं बरोबर. आता c/v2 म्हणजे काय, c म्हणजे काय, स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मधनं लाईट कुठे चालल्या, दुसऱ्या माध्यमात. असं होत असेल तर हा c/v2 हा जो रेशो आहे तो म्हणजेच काय असतो, इट इज ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2. म्हणून मी याच्यासाठी काय लिहू शकतो, n2. आणि c/v1 म्हणजे लाईट व्हॅक्यूम मधून कुठे चालल्या, फर्स्ट मीडियम मध्ये चालल्या. आणि पहिलं माध्यम हे व्हॅक्यूम असेल आणि त्याच्यातनं लाईट पहिल्या माध्यमात चालली असेल, समजा व्हॅक्यूम मधून लाईट पहिल्या माध्यमात चालली असेल तर c/v1 हा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स होतो मीडियम 1 चा. आणि म्हणून आपल्याला असंही लिहिता येतं, दॅट इज n21 दॅट इज रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज डिफाइन्ड ॲज द रेशो ऑफ absolute refractive index of second medium to the absolute refractive index of the first medium. ओके, या पद्धतीने आपल्याला हे काय करता येतं सांगता येतं. दिस इज व्हॉट कॉल्ड ॲज रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता हा जो आहे ना n21 हा असाही लिहिता येतो आपल्याला. n21 च्या ऐवजी मी असे लिहू शकतो μ21 इज इक्वल टू v1/v2. ओके, हे μ21 जे आहे त्याला सुद्धा काय म्हणायचं, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. म्यू न किंवा n न दोन्हीपैकी कशानेही दाखवलं जाऊ शकतो हा रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि ऍब्सोल्यूट असेल म्हणजे हे मला असंही लिहिता येतं बघा, μ21 इज इक्वल टू μ2 डिवायडेड बाय μ1. याचाच अर्थ असाही असतो, सिम्बॉल फक्त n च्या ऐवजी म्यू वापरलं जातं. रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू रेशो ऑफ absolute refractive index of second medium to the
ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. ओके, आता हा सुद्धा सिमिलर क्वांटिटीचा रेशो आहे स्पीडशी, आणि त्याच्यामुळे यालाही SI युनिट आणि डायमेन्शन्स असं नाहीत, लक्षात ठेवायचं. आता याच्या खाली पुस्तकात आपल्याला 1-2 केसेस दिले, रिअल डेप्थ आणि अपॅरंट डेप्थ. याच्यावरून आपल्याला वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढता येईल. तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं जर पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येतं की पाण्याचा तळ जो आहे तो आपल्याला वरती आल्यासारखा दिसतो. किंवा एखाद्या खोल पाण्याच्या ठिकाणी तुम्ही गेला असाल आणि तुम्हाला वाटतं की खूप कमी पाणी आहे या ठिकाणी, म्हणून तुम्ही तिथं पाय टाकायला जाता आणि तुमच्या लक्षात येतं की आपल्याला जेवढं अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा तो जो खड्डा असेल तो खोल असलेला आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. बरोबर, ह्याचं एक एक्झाम्पल आपल्याला दिलंय पुस्तकात. व्हेन सीन फ्रॉम आउटसाइड द बॉटम ऑफ वॉटर बॉडी appears to be raised. This is due to the refraction of light at the plane surface of water. हे कशामुळे घडतं तर लाईट ही एअर मधून पाण्यात जाते आणि पाण्यातून रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्याकडे येत असते, आणि लाईटचं स्पीड पाण्यात गेल्यानंतर काय होतं, कमी झालेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजेच त्या ठिकाणी रिफ्रॅक्शन घडतं, आणि रिफ्रॅक्शनमुळे आपल्याला वॉटर बॉडीचा जो बॉटम आहे तो वरती आल्यासारखा काय होतो, भासतो, आणि त्याची हाईट जी आहे ती आपल्याला कमी झाल्यासारखी आपल्याला त्या ठिकाणी काय होते, दिसते. ओके, आता समजा एखाद्या कंटेनर मध्ये आपण असं पाणी घेत असतो समजा इथपर्यंत. ओके, तर ही जी त्याची आहे ना, इट इज कॉल्ड एज रिअल डेप्थ. बघा, ही जी हाईट आहे ना तुम्ही इथपर्यंत, याला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड एज रिअल डेप्थ. मी आरती या ठिकाणी डिनोट करतोय. आणि तुम्ही वरून पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येतं की हा तळ जो आहे तुम्हाला मग इथपर्यंत आल्यासारखा भासतोय, आणि त्यावेळेस इथून इथपर्यंत जी आहे ना ही इट इज कॉल्ड एज अपॅरंट डेप्थ. ती A न डिनोट केली जाते. ऍक्च्युअली असते एवढं खोल ते पाणी, पण आपल्याला दिसताना एवढं खोल दिसते, तर ह्याला म्हणायचं रिअल डेप्थ, खरी खोली त्याची जी काय पाण्याची असेल. आणि ही अपॅरंट म्हणजे जी तुम्हाला रिफ्रॅक्शन मुळे ती कमी झाल्यासारखी काय होते, भासते, त्याला अपॅरंट डेप्थ असं म्हणायचं. आणि याच्यावरून हे रिअल डेप्थ आणि अपॅरंट डेप्थ वरून आपल्याला पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N फॉर वॉटर, दॅट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर आपल्याला लिहिता येतो. इट इज इक्वल टू रिअल डेप्थ डिवाइडेड बाय apparent डेप्थ. ओके, इट इज नियरली इक्वल टू लिहितात, अर्थात जवळ या पद्धतीने आपल्याला हा फॉर्म्युला लिहिता येतो. अँड विच इज इक्वल टू आपण लिहू शकतो R डिवाइडेड बाय A. याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल परीक्षेला विचारली जाऊ शकतात. ओके, तर हा एक फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आणखी एक एक्झाम्पल दिलंय, एखादी काठी घेतली तुम्ही समजा आणि ती जर पाण्यामध्ये अशी बुडवली तर तुमच्या लक्षात येते की ज्या ठिकाणी ती पाण्यामध्ये गेल्या त्या ठिकाणी ती काठी आपल्याला बेंड झाल्यासारखी किंवा ब्रेक झाल्यासारखी आपल्याला त्या ठिकाणी मोडल्यासारखी आपल्याला दिसते. तर हे सुद्धा कशामुळे घडतं, इट इज ऑल्सो ड्यू टू द रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट. ओके, तर दिस इज ऑल अबाउट रिफ्रॅक्शन. त्याच्यानंतर ना आपण दुसरा पॉईंट बघितला, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हा कसा डिफाइन करायचा, absolute refractive index of a medium is defined as the ratio of speed of light in vacuum to the speed of light in the given medium. Okay, it is denoted by N or mu, and which is equal to formula काय असतो, C divided by V. C म्हणजे speed of light in vacuum असते आणि V म्हणजे speed of light in given medium असते. सिमिलर क्वांटिटीचा रेशो आहे, याला युनिट आणि डायमेन्शन्स असत नाहीत, लक्षात ठेवायचं. ओके, ज्या मटेरियलसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची किंमत ही 1 पेक्षा कशी असते, जास्त असते, ते मटेरियल कसं असते, ऑप्टिकली डेन्सर असते. ऑप्टिकली डेन्सर असलेलं मटेरियल हे फिजिकली डेन्सर असेलच असं आपल्याला म्हणता येत नाही. त्याच्यानंतर ना पुढचा पॉईंट आपण बघितला, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. The ratio of speed of light in medium 1 to the speed of light in medium 2 is called as relative refractive index of second medium with respect to first medium. आणि त्याच्यानंतर N फॉर वॉटरचा फॉर्म्युला आपल्याला लिहिता येतो, रिअल डेप्थ अपॉन अपॅरंट डेप्थ, दॅट इज R अपॉन A. आणि एक एक्झाम्पल पुस्तकामधलं मी तुम्हाला सांगितलं. ओके, या ठिकाणी आपण थांबतोय. त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण क्रिटिकल अँगल कशाला म्हणायचं आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ही लाईटची फेनॉमेनॉन काय आहे ती आपण अभ्यास करूया. ओके.